सूत्रधारमध्ये ऐकूया पारिजात हरणकथा भाग पहिला. द्वारकेत आले नारद मुनी. एकदा भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मिणी हिच्या समवेत रैवतक पर्वतावर गेले होते. तिथे देवी रुक्मिणीने एका समारोहाचं आयोजन केलं आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अतिथींचं स्वागत सत्कार करू लागले. भगवान श्रीकृष्णांना अतिथींच्या आदरातिथ्यात काही कमी पडू द्यायचं नव्हतं. या भव्य समारंभात त्यांच्या पट्टराण्या आणि राण्यांच्या दास्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणीसोबत बसले तेव्हा तिथे नारद मुनी आले. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीनं नारदांना अभिवादन केलं आणि आपल्या जवळच्या स्थानावर बसवलं. पाहुणचार स्वीकारल्यावर नारदानं भगवान श्रीकृष्णांना दैवी पारिजात वृक्षाचं पुष्प अर्पित केलं. भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनींकडून ते फूल घेतलं आणि आपल्या शेजारी बसलेल्या देवी रुक्मिणीला दिलं. देवीनं ते फूल आपल्या केसात माळलं. ते पाहून नारद मुनींनी प्रशंसोद्गार काढले. देवी, असं वाटतंय जणू काही हे फूल तुमच्यासाठीच बनलं आहे. पारिजात वृक्षाचं हे फूल अत्यंत दैवी आहे. 1 वर्षापर्यंत हे असंच फुललेलं राहील आणि तुमच्या इच्छेनुसार सुगंध देत राहील. हे फूल भाग्य उजळवतं आणि हे फूल धारण करणारा निरोगी राहतो. 1 वर्ष संपल्यानंतर ते त्याच्या दैवी वृक्षाकडे परत जाईल. हे फूल नश्वर प्राण्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तसंच देवता आणि गंधर्वांना ते अतिशय प्रिय आहे. देवी पार्वती दररोज ही फुले आपल्या केसात माळते आणि देवी शचीला ही इतकी प्रिय आहेत की ती दररोज या फुलांची पूजा करते. नारद मुनींकडून अशी दैवी देणगी मिळाल्यावर देवी रुक्मिणी खूप प्रसन्न झाली आणि हसून नारद मुनींकडे पाहू लागली. देवी रुक्मिणीकडे पाहून नारद मुनी म्हणाले, सत्राजिताची कन्या सत्यभामा, जिला नेहमीच असा गर्व वाटतो की तीच माधवाला सर्वात प्रिय आहे, तिला आज कळेल की कोण अधिक भाग्यवान आहे. आज हे फूल तुम्हाला देऊन श्रीहरींनी हे प्रमाणित केलं आहे की फक्त आपणच त्यांच्या आत्म्याचा अंश आहात. हे संपूर्ण संभाषण सत्यभामेची दासी ऐकत होती. तिनं ताबडतोब सत्यभामेपाशी जाऊन तिला सर्व वृत्तांत कथन केला. आपल्या सौंदर्याचा नेहमीच अभिमान बाळगणारी देवी सत्यभामा ही गोष्ट सहन करू शकली नाही. या वृत्तामुळे तिच्या मनात मत्सर निर्माण झाला आणि ती संतापली. तिने आपले सगळे दागिने काढून फेकून दिले आणि पांढरं शुभ्र वस्त्र परिधान केलं. तिनं आपल्या केसांची फक्त एक वेणी घातली आणि ती आपल्या खाजगी कक्षात निघून गेली. तिथे आपल्या बिछाण्यावर बसून हातातल्या कमळावर सतत अश्रू ढाळत ती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरू लागली. जेव्हा सत्यभामा रागवली आहे याचं भान भगवान श्रीकृष्णांना आलं तेव्हा त्यांनी रुक्मिणी आणि प्रद्युम्नाला नारदासमवेत बसण्यास सांगून सत्यभामेच्या खाजगी कक्षाकडे प्रस्थान केलं. तिथे पोहोचता क्षणी त्यांनी संकेतानं सर्व दास्यांना जायला सांगितलं आणि स्वतः दरवाजात उभे राहून ते आपल्या रुसलेल्या प्रियतमेला निरखू लागले. बिछाण्यावर झोपून सत्यभामेने आपला चेहरा झाकून घेतला आहे हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ते गुपचूप कक्षात आले आणि शांतपणे पलंगामागे उभे राहिले. मिश्किलपणे भगवान श्रीकृष्ण पंखा फिरवू लागले. त्यामुळे कक्षात गार हवा खेळू लागली. दैवी पारिजात वृक्षाच्या फुलाचा स्पर्श झाल्यामुळे त्यांच्या हाताचा येणारा मनमोहक सुगंध संपूर्ण कक्षात पसरला. देवी सत्यभामेला जेव्हा त्या सुगंधाची जाणीव झाली तेव्हा हा सुगंध कुठून येतो आहे त्याचा ती शोध घेऊ लागली. चहूबाजूला पाहत असताना तिला दिसलं की श्रीकृष्ण तिच्या पाठीशी उभे आहेत. आपल्या प्रियकराला पाहता क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भावनातिरेकानं देवी सत्यभामेच्या मुखातून शब्दही फुटेनासा झाला. तिनं एक खोल श्वास घेतला आणि ती खाली पाहू लागली.
मग सावकाश तिने आपल्या भुवया उंचावून भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही खूपच प्रसन्न दिसताय. एवढं बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आपल्या प्रियतमेची अशी अवस्था पाहून भगवान श्रीकृष्ण तिच्या शेजारी जाऊन बसले आणि आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसू लागले. सत्यभामेला आलिंगन देत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिये, तू का रडते आहेस? तू सगळ्या आभूषणांचा त्याग का केला आहेस? तुझ्या आवडत्या लाल रंगाऐवजी तू पांढरे वस्त्र का परिधान केले आहेस? तू माझ्याकडे का बघत नाहीयेस प्रिये? सांग प्रिये, मी अशी काय चूक केली आहे की ज्यामुळे तू माझ्याशी अशी वागतीयेस? भगवान श्रीकृष्णांचं असं बोलणं ऐकून सत्यभामेने आपले अश्रू पुसले आणि ती म्हणाली, नाथ, मला असा विश्वास होता की तुमच्या हृदयात मला विशेष स्थान आहे, पण आज माझा तो भ्रम दूर झाला. तुम्ही माझ्याशी कायम गोड बोलता, परंतु ते केवळ बोलणं असतं. तुमचं हृदय तर कुठे दुसरीकडेच आहे. आता मला आज्ञा द्या की मी प्रायश्चित्त म्हणून सर्व इच्छांपासून मुक्ती मिळवू शकेन. असं म्हणून सत्यभामेने आपला चेहरा पिवळ्या वस्त्राने झाकून घेतला आणि ती पुन्हा रडू लागली. सत्यभामेचं हे वागणं पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे प्रियतमे, तुझं दुःख मला अत्यंत त्रास देत आहे आणि मी तुला वचन देतो की तुला खुश करण्यासाठी मी काहीही करू शकतो. तू मला सांग की तुझी काय इच्छा आहे? सत्यभामेनं चेहऱ्यावरून कपडा बाजूला केला आणि ती म्हणाली, आज सगळ्यांच्या समक्ष तुम्ही रुक्मिणीला दैवी पारिजात वृक्षाचं पुष्प भेट म्हणून दिलं, जी तुम्हाला अधिक प्रिय आहे. मला माझ्या दासींनी सांगितलं की आज नारद मुनींनीही सगळ्यांसमोर रुक्मिणीच तुमची प्राणप्रिय पत्नी आहे असं म्हटलं, ज्यामुळे मला लाजिरवाणं वाटतं आहे. सत्यभामेच्या दुःखाचं खरं कारण कळल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा नारद मुनींनी मला ते पुष्प दिलं तेव्हा मी ते रुक्मिणीला दिलं, कारण तेव्हा ती माझ्या शेजारीच बसली होती. जर या गोष्टीमुळे तुला दुःख झालं असेल तर मी पारिजात वृक्षच आणून तुझ्या बागेत लावतो. असं केलं तर तू खुश होशील का? सत्यभामेने भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं आणि म्हणाली, हे माधव, जर तुम्ही तो दैवी वृक्ष इथे आणलात तर माझा राग निघून जाईल. भगवान श्रीकृष्णांनी ते मान्य केल्यावर सत्यभामा आनंदी झाली. श्रीकृष्णांनी दुसऱ्या दिवशी नारद मुनींना बोलावलं. श्रीकृष्ण स्नान करून तयार झाले. त्यानंतर सत्यभामा आणि श्रीकृष्ण दोघांनी मिळून नारद मुनींची पाद्यपूजा केली. नारद मुनींना स्वादिष्ट पक्वान्न देऊ केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी सत्यभामेला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी विचारलं, हे देवर्षी, काल तुम्ही जे पुष्प मला दिलं होतं त्या पारिजात वृक्षाविषयी आणखी काही माहिती सांगाल का? नारद मुनींनी दोघांनाही त्या दैवी वृक्षाच्या उत्पत्तीबद्दल माहिती सांगितली. तो वृक्ष कश्यप ऋषींनी निर्माण करून त्यांची पत्नी अदिती हिला भेट म्हणून दिला. देवी अदितीनं पुण्यक व्रतानंतर कश्यप ऋषींसोबत परंपरेनुसार दक्षिणा म्हणून तो वृक्ष नारद मुनींना दान केला. त्यानंतर देवी शचीने सुद्धा हे व्रत तिच्या पतीसोबत इंद्रासोबत पूर्ण केले. नारद मुनींनी सांगितलेली माहिती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुमची ही कथा ऐकून माझी पत्नी सत्यभामा सुद्धा हे व्रत करू इच्छिते आणि त्यासाठी तिलाही तो पारिजात वृक्ष हवा आहे. मुनिवर, माझ्या ज्येष्ठ बंधूंना इंद्रदेवाला तो पारिजात वृक्ष द्वारकेत पाठवायला सांगा, जेणेकरून माझी पत्नीही हे व्रत करू शकेल. व्रत पूर्ण होताच मी स्वतः
तो वृक्ष अमरावतीच्या बागेत पोहोचता करीन. भगवान श्रीकृष्णांचं बोलणं ऐकून नारद मुनी म्हणाले, केशवा, हा वृक्ष इंद्राला इतका प्रिय आहे की मला नाही वाटत की इंद्र तो वृक्ष स्वतःपासून दूर करेल. एकदा महादेवांनीही देवी पार्वतीसाठी या वृक्षाची मागणी त्याच्याकडे केली होती, परंतु इंद्रदेवानं त्यांना तो वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा महादेवांनी स्वतः देवी पार्वतीसाठी पारिजात वृक्षांनी भरलेली एक बाग निर्माण केली होती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे मुनिवर, महादेवांनी देवी शचीचा विचार करून इंद्राला क्षमा केली, परंतु मी तर त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे ते माझ्यावर कृपा करतील आणि मी सत्यभामेला तो वृक्ष आणून देण्याचं वचन दिलंय. आता मी ते वचन कसं मोडू? नारद मुनींनी सांगितलं, मी तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु ते वृक्ष देतील की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जर देवराज इंद्र पारिजात वृक्ष द्वारकेला पाठवायला तयार झाले नाही, तर त्यांना सांगा की मी माझ्या पत्नीला वचन दिले आहे आणि माझे वचन पाळण्यासाठी मी माझ्या बळाचा वापरही करू शकतो. मग भले त्यासाठी मला त्यांच्या छातीवर माझ्या गदेनं प्रहार करावा लागला तरी चालेल. नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णाचा संदेश इंद्राला दिल्यावर पुढे काय काय झालं ते आपण जाणून घेऊया कथेच्या दुसऱ्या भागात. आणि भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेला दिलेलं वचन शेवटी कसं पूर्ण केलं ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा सूत्रधार प्रस्तुत पारिजातहरण कथा.